अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थम. नमस्कार. माझ्या द सिक्रेट ऑफ समर्थम या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आपल्या ज्येष्ठा गौरीचं आवाहन. आपल्या ज्येष्ठा गौरीचं आगमन कधी आहे, शुभ मुहूर्त काय आहे, याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 21 सप्टेंबर रोजी गौरीचं आवाहन आहे. शुभ मुहूर्त कोणता आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. पण आपल्या चॅनेलवर थोडेसे लेट व्हिडिओ येत आहेत, कारण गणपती बाप्पा, आपले लाडके बाप्पा आपल्या घरी आले आहेत, माझ्याही घरी आले आहेत. त्यामुळे गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये तसेच घरी पाहुणे असल्यामुळे थोडासा वेळ होते व्हिडिओ टाकण्यासाठी, तुम्ही समजून घेऊ शकता. भाद्रपदात गणपती पाठोपाठ गौरीचेही आगमन होते. तिचे माहेरपण करताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून आपल्या सर्वांसाठी ही माहिती आज मी घेऊन आली आहे. 21 सप्टेंबर रोजी गौरी आवाहनाचा मुहूर्त आणि सविस्तर विधी आपण जाणून घेणार आहोत. भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. ती एकटीने येत नाही, तर त्या दोघी बहिणी येतात, म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात. गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते. भाद्रपद चतुर्थीला घरोघरी आलेल्या आपल्या गोनोबाचा पाहुणचार नीट सुरू आहे ना, जणू काही हे तपासायलाच ती येते. तिलाही माहेरचे सुख मिळावे म्हणून गौरी पूजनाच्या निमित्ताने तिचाही थाटमाट आनंदात केला जातो. मात्र फार काळ ती मुक्काम न करता सप्तमीला येते, अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन स्वगृही जाते. त्या सोहळ्याबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. भाद्रपद महिन्यात शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु तुम्हाला कदाचित माहीत नसावे, हा सण साजरा करण्याच्या प्रथा मात्र प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी गौरीला गणरायाची आई संबोधली जाते, तर काही ठिकाणी बहीण. परंतु प्रचलित कथेनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे. गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता आहे, म्हणून काही भागात या सणाला महालक्ष्मी पूजा असे देखील म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याबद्दल आता आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पद्मपुराणानुसार समुद्र मंथनातून विष निघाल्यानंतर गौरीची उत्पत्ती झाली होती. लाल वस्त्र परिधान केलेल्या या देवीला 4 हात होते. एका हाताने अभय मुद्रा, दुसऱ्या हातात वर म्हणजेच आशीर्वाद मुद्रा, तिसऱ्या हातात बाण आणि चौथ्या हातात धनुष्य होते. ती नेहमी कपाळावर विराजमान असते. पिंपळ हे तिचे निवासस्थान मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार राक्षसांपासून पीडित पृथ्वीवरील स्त्रियांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता. तेव्हा गौरीने असुरांचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शीलरक्षण केले. त्यामुळे तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून गौरीचे व्रत करतात. गौरीच्या पूजेने दुःख दूर होते, दुर्दैव नाहीसे होते, दारिद्र्य दूर होते, मन प्रसन्न होते. आता आपण जाणून घेणार आहोत की गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त काय आहे. 21 सप्टेंबर रोजी दुपारी 2:16 सप्तमी सुरू होणार आहे. त्यानंतर दुपारी 3:35 गौरीला आपल्या घरी आणून आसनस्थ करायचे आहे. ज्येष्ठा गौरी पूजन तिथी ही 22 सप्टेंबर रोजी आहे. ज्येष्ठा गौरी पूजन मुहूर्त दुपारी 12च्या आधी गौरी पूजन करून आपल्या गौरीला नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही जो काही नैवेद्य केला आहे पुरणपोळीचा, तो नैवेद्य दाखवायचा आहे आपल्या गौरीला. ज्येष्ठा गौरी विसर्जन तिथी 23 सप्टेंबर रोजी आहे. ज्येष्ठा गौरी विसर्जन मुहूर्त सकाळी 9 ते दुपारी 2:56 आहे. अशा प्रकारे सर्व शुभ मुहूर्त तुम्हाला सांगण्यात आले आहेत. तुम्हाला गौरी आवाहन कधी करायचे आहे, ज्येष्ठा गौरीचे पूजन कसे करायचे आहे, कोणत्या वेळेस करायचं आहे, तसेच ज्येष्ठा गौरीचे विसर्जन कधी करायचं आहे, कोणत्या शुभ मुहूर्तावरती करायचं आहे. अशा प्रकारे सर्वांनी आपल्या घरी ज्येष्ठा गौरीचे आगमन करायचे आहे व आपल्याकडून जमेल तेवढी आपल्या गौरीची, आपल्या गणपती बाप्पाची सेवा करायची आहे. अशा प्रकारे छोटीशी माहिती सांगून मी निरोप घेते. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.